फक्त भाव आवडतो। मी असं म्हणेल की आता ही कीर्तन भक्ती चालू आहे, श्रवण भक्ती चालू आहे तुमची सर्वांची, कोणतीही भक्ती करा। सकाळी उठल्यानंतर बरेच लोक देवपूजा वगैरे करतात, पण मी असं म्हणेल की अंतकरणामध्ये प्रेम असावं देवपूजा करताना सुद्धा। जर तुम्ही अंतकरणात प्रेम ठेवून देवपूजा केली तर त्या देवपूजेचं फळ तुम्हाला मिळेल, अन्यथा मिळणार नाही। एक श्रीमंत सावकार होता आणि त्यांचा रोजचा नित्यनेम होता की देवाची पूजा केल्याशिवाय बाकी दुसरं कुठलंही काम करायचं नाही। पण त्याला असं वाटायचं की आपल्या पद्धतीने आपला मुलगा सुद्धा परमार्थिक असावा, म्हणून तो आपल्या मुलालाही पहाटे 4 वाजता उठवायचा आणि त्याच्याकडून पण देवपूजा करून घ्यायचा। अशी बरेच दिवस सेवा चालू होती आणि एके दिवशी त्याच्या वडिलांनी त्याला बोलवलं, बाळू इकडे ये, उद्याची आणि परवाची देवपूजा तुलाच करायची आहे, कारण मी उद्या गावाला जाणार आहे। त्यावेळेस बाळू म्हणतो, बाबा तुम्ही खुशाल जावा, अजिबात काहीच काळजी करू नका, मी सगळं काय करतो। मनामध्ये म्हणतो बरं झालं म्हातारं चाललंय तेच, तेवढाच आराम तरी मिळेल 2-3 दिवस देवपूजेपासून। सकाळी 8 वाजेपर्यंत झोपला, पण आईने त्याला उठवलं, अरे म्हटले उठ देवपूजा करून घे। त्यावेळेस तो म्हटला, गाई आजच्या दिवस तरी झोपू दे। त्यावेळेस साई त्याला खवळते, म्हणते अरे आपल्या घरामध्ये 12 वर्षापासूनचा हा नित्यनेम आहे आणि तो इतका सहजासहजी बंद पाडता येणार नाही, तुला उठावंच लागेल आणि देवपूजा करावीच लागेल। बळच कस तरी उठला, देवपूजा केली, पण दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार। आता मात्र त्याला इतका वैताग आला, त्याने सगळे देव घेतले, एका उपरण्यामध्ये बांधले, एक बकेट घेतली, विहिरीवरती गेला, सगळ्या देवांना बकेटमध्ये टाकलं आणि ती विहिरीमध्ये ती बकेट अशी बुडवली। पण गंमत अशी झाली, त्यात जे असे वजनाने हलके देव होते का नाही ते असे पाण्यावरती तरंगायला लागले। त्याने बकेट बाहेर काढली, बघतोय बकेटमध्ये फक्त 3च देव होते। तो म्हटला, अरे फार वाईट झालं, मला वाटलं देवांना पोहता येत असेल। ते 3च देव घेऊन घरी आला, देव घरामध्ये ठेवले। आईने विचारलं, बाळू देवाला गंध लावला का? तो म्हटला, आई आता देवाला 10 दिवस गंध लावता येणार नाही। आईने विचारलं, का रे बाळा? तो म्हटला, अगं त्यांना सुतक पडलंय ना। आता मात्र आई त्याच्यावर इतकी रागवली, इतकी चिडली, आणि आई रागवल्यामुळे शेवटी तो सासरवाडीला निघून गेला। तर तिथं गेल्यानंतर सासूबाई म्हटल्या, बाई जावई बापू बरं झालं तुम्ही आला। तो म्हटलं, का हो मामी? म्हटलं, काय सांगायचंय, परवाच तुमचे वडील आले आणि तुमच्या सासऱ्याला घेऊन गेले, तेव्हा इथली देवपूजा कराय कुणीच नव्हतं, बरं झालं तुम्ही आला। तो म्हटला, अवघडच कंडिशन झाला, तर इथं पण तेच। तो म्हटला, मामी मला देवपूजेसाठी खूप भारी भारी वस्तू लागतात। ती म्हटली, काय पण माग, पण देवपूजा कर। मस्तपैकी देवघरामध्ये अत्तर वगैरे शिंपलं फुलं आणून ठेवली आणि जावई बापू देवपूजेसाठी बसले। तेवढ्याच शेजारी बाई आली, म्हटली, बाई तुमच्या घरामध्ये एवढी छान देवपूजा कोण करते? तेव्हा सासूबाई म्हणतात, गबसावं ते आमचे जावई बापू आहेत बाई, एवढी सुंदर देवपूजा करतात, लगेच माझी पण देवपूजा त्यांच्याकडूनच उरकून घेते। आता मात्र ह्याला बसलेल्या जागेवर थंडी ताप सुरू झाला, ते तसंच उठलं मधूनच आणि बाहेर आलं। शेजारी बाईने विचारलं, काय जावई बापू कधी आला? तो म्हटलं, तुम्हाला काय करायचंय? ती म्हटली, आमची देवपूजा करायची। आणि काय करायचे? बळच कस तरी गेला, त्यांची पण देवपूजा केली आणि आता मात्र याने विचार केला, हे देवपूजा करण्यापेक्षा मेलेलं बरं। सकाळी लवकर उठला, पहाटे 4 वाजता, आणि जवळ एक शेतामध्ये विहीर होती, त्या विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी गेला। पण विहिरीत उडी टाकणार तेवढ्यात त्या विहिरीच्या मालकाने बघितलं आणि त्याने हाक मारली, म्हटले, ओ पाहुणे तुम्ही कुठून आलाय आणि माझ्याच विहिरीत का जीव देता? अहो तुम्हाला जर लयच कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्या घरी राहा, 3 वेळचं काय खायचं ते खा, अजिबात काहीच काम करू नका, फक्त देवपूजा करा। आता अशा लोकांनी किती जरी वेळा देवपूजा केली तरी त्या देवपूजेचं फळ त्यांना मिळणार आहे का? नाही मिळणार। म्हणून अंतकरणामध्ये भाव असेल तरच तो भगवान परमात्मा आपल्याला मिळतो। आणि तुकोबाराय म्हणतात, हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला अभंगाच्या शेवटच्या चरणात। तुकमने होता ठेवा, 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 तो या भावा सापडला, तो
पद्मनाभ जोडीला